आणि यानंतर आपण नाशिकमधल्या तपोवन परिसरामध्ये जाऊयात। तपोवनातल्या झाडांच्या कत्तली विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांवरती कुऱ्हाड चालवण्यात आलेली आहे आणि त्या विरोधात आता पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत। नाशिकमधल्या तपोवनात अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली गेलेली आहेत। साधुग्रामसाठी इथल्या 1800 झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाणार होती, त्या विरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले होते आणि आता ज्या 300 झाडांवरती एसटीपी प्लांटसाठी कुऱ्हाड चालवली गेलेली आहे त्या विरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत। ज्या हरकती नोंदवल्या गेलेल्या होत्या त्याची दखल घेण्यात आली नाही असं यांचं म्हणणं आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील काही झाडं तोडली जाणार होती, त्या विरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले होते आणि आता झाडावरती चढून हे आंदोलन केलं जात आहे। ही दृश्य सध्या आपण तपोवनातली पाहतोय। 300 झाडं तोडली गेलेली आहेत एसटीपी प्लांटसाठी। सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत। नाशिकमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत आणि इथली काही झाडं तोडली गेलेली आहेत। 300 झाडं तोडली गेलेली आहेत। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, 300 झाडांच्या कत्तलीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे, नेमकं काय घडतंय तिथे? आणि आता आपण बघतोय साधुग्राम ची जी जागा आहे तपोवनातली त्याच्याच पुढचा हा भाग आहे। इथे एसटीपी प्लांटची उभारणी केली जाणार आहे, त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। मात्र त्यासाठी या परिसरामधील 447 झाडं ही तोडण्यासंदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून जाहिरात देण्यात आलेली होती। समोर जे झाड आपण बघतोय त्या झाडावर नंबर देखील लावण्यात आलेले आहेत की ह्या झाडांची पहिले गणना करण्यात आली होती आणि त्यातील काही झाडं ही वाचवण्यात आलेली आहेत। 300 झाडं ही तोडण्यात आलीची अधिकृत माहिती नाशिक महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती त्याचबरोबर उद्यान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ही झाडं तरी काही ठिकाणी दिसत आहेत, मात्र पलीकडे जर आपण बघितलं तर असे झाडं तोडून त्या लाकडांचे ढीगच्या ढीग इथे जमा झालेले आहेत। काहींचे खोड इथे बाजूला करण्यात आलेले आहेत। हे जे लाकडं आहेत ते आजूबाजूला राहणारे जे नागरिक आहेत ते त्यांच्या सरपणासाठी किंवा इतर कारणासाठी वापरतात, परंतु महत्त्वाचा मुद्दा नाशिक महानगरपालिकेने जी जाहिरात दिलेली होती त्याची नाशिकमधील पर्यावरणप्रेमींना माहिती नव्हती असा दावा त्यांच्याकडनं केला जातोय। रितसर नाशिक महानगरपालिकेने वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात जाहिरात दिलेली होती आणि त्यानंतर वृक्ष तोड करण्यात आलेली आहे आणि एसटीपी प्लांटचं आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काम देखील जोमा सुरू झालेला आहे। परंतु ही अशी जी डेरेदार वृक्ष आहे यातील बहुतांश वृक्ष ही तोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण आता नवा वाद निर्माण झालेला आहे। एका बाजूला साधुग्राम उभारणीसाठी वृक्षतोड करावी लागणार, त्यातील एकही वृक्षाला हात लावू देणार नाही अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतलेली असताना आता नवीन मुद्दा समोर आलेला आहे। एसटीपी प्लांटसाठी जवळपास 300 झाडांची कत्तल करण्यात आली आणि ह्या झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत। महापालिकेचा एक विभाग सांगतोय आम्ही यातील काही झाडं ही लावलेली आहे, 7000च्या आसपास झाडं लावल्याचा दावा देखील काही अधिकाऱ्यांकडून केला जातोय, मात्र ती झाडं नेमकी कुठे लावली याचा शोध आता पर्यावरणप्रेमी घेणार आहेत। बरोबर आहे, सध्या आपण दृश्य पाहतोय, आंदोलन सुरू झालेलं आहे। मुकुल, जी झाडं तोडली गेलेली आहेत त्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडं लावली जातील असं आश्वासन दिलं गेलेलं आहे, पण त्याची काही अंमलबजावणी सुरू झाली आहे का? कुठे कुठे हे वृक्षारोपण झालंय त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? अद्याप या संदर्भात महापालिकेकडनं अधिकृत माहिती मिळालेली नाहीये, मात्र काही पर्यावरणप्रेमींशी चर्चा केल्यानंतर त्यांना माहिती देण्यात आलेली होती की यातील ही झाडं तोडलेली आहेत, परंतु नव्याने झाडं देखील आम्ही फाशीचा डोंगर, सातपूर परिसर अशा भागामध्ये लावलेली आहे। त्यामुळे आता नेमकी ती झाडं कुठून खरेदी केलेली होती, एका झाडामागे किती पैशाचा खर्च आलेला आहे, ती झाडं कधी लावली, अशी असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत। याचा खुलासा नाशिक महानगरपालिका प्रशासन ज्या वेळेस करेल त्याच वेळेस खुलासा होऊ शकतो आणि त्याचबरोबर वस्तुस्थिती नेमकी काय आहे, जिथे महापालिका सांगते इथे वृक्षारोपण केलं तिथे खरोखर वृक्षारोपण आहे का हे ज्या वेळेस बघितलं जाईल त्याच वेळेस महापालिकेचा दावा नेमका खरा आहे की खोटा आहे हे स्पष्ट होईल। परंतु या झाडांची अशाच पद्धतीने जी कत्तल केली जात आहे त्यामुळे संतापाची लाट नाशिकमध्ये उसळलेली आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे